कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून भाजपचा चौथा विजय या ठिकाणी झालाय। प्रभाग 27 अ मधून मंदा पाटील या बिनविरोध निवडून आलेले आहेत। कल्याण डोंबिवलीमधून एक महत्त्वाची बातमी येते आहे। महापालिकेच्या महासंग्रामातली केडीएमसी मधली एक मोठी बातमी आहे। भाजपचा हा चौथा विजय ठरलेला आहे। प्रभाग 27 अ मधून मंदा पाटील या बिनविरोध निवडून आलेले आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, केडीएमसी मध्ये भाजपचा चौथा विजय म्हणता येईल। प्रभाग 27 मधून मंदा पाटील बिनविरोध निवडून आल्यात, काय तपशील आहेत? खरं तर महापालिका निवडणुकीच्या करण्याची प्रक्रिया खरं तर कालपासून सुरू झाली आणि यामध्ये एक चौथा विजय भाजपला मिळालेला पाहायला मिळतोय। चौथ्या बिनविरोध नगरसेविका म्हणून मंदा पाटील या 27 प्रभाग नंबरमधून विजय झाल्याचा आता निश्चित झालाय। छाननी प्रक्रियेनंतर खरं तर हा विजय प्राप्त झाल्याचं कळतं। यापूर्वी 3 नगरसेवक प्रभाग क्रमांक 26 जो खरं तर रवींद्र चव्हाणांचा प्रभाग मानला जातो तिथून रंजना पेनकर या बिनविरोध विजयी झाल्या होत्या। त्यापूर्वी सुद्धा अजून दोन नगरसेविका या ठिकाणाहून विजयी झाले। त्यामुळे एकंदर रवींद्र चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची कुठेतरी निकाला आधीच परिषद झाल्याचं पाहायला मिळतं। यापूर्वी प्रभाग 18 मधून रेखा चौधरी आणि 26 मधून आसावरी केदारे अशा एकूण 4 माजी नगरसेविकांचा या ठिकाणी बिनविरोध विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधी कुठेतरी कल्याण डोंबिवली सारख्या विशेष संवेदनशील भागामध्ये भाजपसाठी एक चांगली बातमी या निमित्तानं येताना आपल्याला पाहायला मिळते। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।